नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आणि अद्वैतच्या रूममध्ये बसून यादी करत असतो. अद्वैत कलाला म्हणतो की दे ना, मला पण लिहायचं आहे ना, आलं असेल ना तुझं, दे इकडे माझ्याकडे. मला अद्वैतला म्हणते, हे बघ तू टाइमपास करू नको, लग्नाची लिस्ट आहे, उगाच तू असा टाइमपास करू नको. अद्वैत म्हणतो की तू टाइमपास करू नको, मला माझे पॉइंट नोट डाऊन करायचे आहे त्यामध्ये. म्हणते मग तू तुझ्या मोबाईल मध्ये कर ना पॉइंट नोट डाऊन. अद्वैत म्हणतो की नाही वापरत मी अशा कामामध्ये फोन. कला म्हणते की किती खोटं, सारखा त्या मोबाईलला चिटकलेला असतो, तुला भेटल्यापासून बघते मी सारखा फोनवरच असतो, चल हो बाजूला, मला आता काम करू दे. अद्वैत म्हणतो खोटं मी नाही, तू बोलतेस. कला म्हणते की अद्वैत म्हणतो की मी तुला भेटल्यापासून मी बघतोय नुसती चाव 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 करत असते, शांतपणे कुठलंही काम करत नाही तू. डायरी दे. अला म्हणते की नाही देणार मी डायरी, आणि परत म्हणू देखील नको, मी माझं काम झाल्याशिवाय डायरी देणार नाही. ते दोघंही डायरी खेचायला लागतात. तेवढ्यात रजनी येते आणि डायरीचं पान फाटतं. रजनी म्हणते की काय चाललं आहे हे, आधी झाली का तुमची तयार? पटापट करा ना, त्या यादीप्रमाणे मला देखील कामं करायचे आहे, आणि लग्न 3 दिवसांनी आहे, वर्षभरांनी नाही. तेच म्हणतो की काकी माझी लिस्ट केव्हाच झाली असती, पण ही मला डायरीच देत नाही. म्हणते की काही नाही रजनी मॅडम, ज्याला कामं करायची असतात ना ती कशीही करतो. अद्वैतला म्हणते की तुला जर लिस्ट करायचीच असती तर तू मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती केलीच असती, पण नाही, मी करते ना तेच त्याला करायचं आहे. अद्वैत कलाला म्हणतो की मला काही वेळ लागला आहे की तूच तिला सांग, डायरेक्ट पॉइंट मला नोट डाऊन करण्याची सवय कधीपासून आहे ते. म्हणते की रजनी मॅडम तुम्हीच सांगा, मी सगळे याद्या हातानेच करते की नाही, आठवड्या मेनूची यादी, आपल्या सामानाची यादी करून दिली की नाही अंजूला? रजनी म्हणते की तुमच्या दोघांचंही बरोबर आहे, पण जरा पटकन यादी करा आणि द्या लवकर. बाबा बाहेर गेले आहेत, ते आल्या आल्या लगेच विचारतील, ते आधी खाली या. आणि रजनी निघून जाते. तर अद्वैत म्हणतो की धर ही तुझी डायरी, मी माझं काम लॅपटॉपवर करतो. कला म्हणते की केव्हाच मी तेच सांगते, आगाऊ. अद्वैत लगेच म्हणतो की तू अति आगाऊ. दोघं जण ही यादी करायला लागतात. दुसरीकडे खरेंच्या घरी रोहिणी गेलेली असते आणि संगीताला म्हणत असते की नैनाने उधळलेली फुलं दुसरीवर पडतच आहे आणि ती आता तिसरीला देखील भोगावी लागणार आहे. गीता म्हणते की नाही आत्याबाई, असं काहीच बोलू नका. रोहिणी म्हणते की मग कसं बोलू, एकदा सरळ सांगून कळत नाही ना तुम्हाला? तुमच्या नैनाची सगळी जबाबदारी घ्यायला तयार होते आणि तिच्यामुळे झालेलं कर्ज फेडायला देखील मी तयार होते, पण मी विसरूनच गेले होते. तुमचं लक्ष तर वेगळंच आहे. त्या नयनाला ह्या नाही तर त्या मुलाच्या मार्गे त्या घरामध्ये पाठवायचंच होतं तुम्हाला. गीता म्हणते की नाही हो, तसं नाही. रोहिणी म्हणते की मग कसं आहे? रोहिणी म्हणते की दिली होती ना तुम्हाला एक संधी, पण तुम्हाला जे करायचं तेच केलं तुम्ही. मी पण आता मला जे हवं आहे ना तेच करणार, आणि मी जे तुम्हाला पैसे दिले आहे ना ते मुकाट्याने परत आणा. संगीता ते पैसे घेऊन रोहिणी पैसे येते आणि रोहिणीला द्यायला लागते. तेवढ्यात काजल ते बघते. काजल तिथे येते आणि काजल संगीताला म्हणते की आई हे कसले पैसे आहे? रोहिणी संगीताला म्हणते की मी सांगितलेलं जर तुम्ही ऐकलं असताना तर आज ही वेळ आलीच नसती. आता भोगा तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या कर्माची फळं. पुढं बोलून रोहिणी तिथून निघून जाते. काजल संगीताला म्हणते की तू दिदीच्या होणाऱ्या सासूला कसले पैसे दिले? काय मॅटर आहे हा सगळा? नक्की सांग मला, तू घेतले होतेस का त्यांच्याकडून पैसे? त्या म्हणते की नाही नाही, मी नाही घेतले पैसे त्यांच्याकडून. त्या आत्याबाईंनी बळबळ माझ्या हातामध्ये पैसे कोंबले, तुझ्या नैना दिदीच्या आणि राहुलच्या लग्नाला विरोध करावा म्हणून. काजल म्हणते की काय, म्हणून तू त्यांच्या लग्नाला नकार देत होतीस का? काजल म्हणते की आणि हे सगळं ताई आणि बाबांना माहिती आहे का? गीता म्हणते की नाही, कोणाला काही माहिती नाही आणि आपण देखील कोणाला काही सांगायचं नाही. काजल संगीताला म्हणते की असं कसं सांगायचं नाही? जे काय घडलं आहे ना ते सांगितलं पाहिजे. कशा बोलून गेल्या तुला? जवळजवळ धमकी देऊन गेल्या त्या तुला. अजिबात लोड घेऊ नको, सगळं सांगून मॅटर क्लिअर कर. गीता म्हणते की नाही नाही, तुझ्या बाबांना किती टेन्शन आहे तुला माहिती आहे ना? माझ्या कलेला देखील खूप त्रास होईल ग, त्यामुळे यातलं कोणालाही काही कळता कामं नाही. संगीता म्हणते कोणाला काहीच सांगायचं नाही, तू पण नाही आणि मी पण नाही. इकडे अद्वैत आणि कला यादी करत असतात आणि त्यांचं पाण्यावरून भांडण चाललेलं असतं. तेवढ्यात सोहम येतो आणि सोहम म्हणतो अरे अरे, काय चाललं आहे तुमचं, जरा शांत व्हा. मला सोहमला म्हणते की हे बघ तुझा भाऊ, मला आता साधी तहान लागली तर पाणी देखील देत नाही तो प्यायला. म्हणतो की अरे एक मिनिट, तुम्ही दोघं भांडत नाही आहात, उंदरा मांजरेसारखं भांडणं उकरून काढत आहात. त्यानंतर कला आणि अद्वैत पुन्हा भांडायला लागतात. सोहम ओरडतो आणि म्हणतो की प्लीज तुम्ही दोघं 2 मिनिटं शांत बसा.
मला आईने लग्नाच्या कामाची यादी तयार झाली की नाही हे बघायला पाठवलं होतं. पण तुम्हाला दोघांनाही बघता मला वाटत नाही की ती यादी तयार झाली असेल. अद्वैत म्हणतो की हिचं मला माहिती नाही माझी लिस्ट रेडी आहे. हे बघ. मला सोहमला म्हणते की सोहम माझं कुणी कितीही वेळ वाया घालवला असला ना तरी देखील मी माझं काम पूर्ण केले आणि ते देखील वेळेत. तू तुझ्या दादाकडे लक्ष देऊ नको. तू माझी लिस्ट चेक कर आणि सांग कशी परफेक्ट लिस्ट कशी असते ते त्याला. सोहम म्हणतो की तुम्ही दोघे जण आता गप्प बसा नाही तर मी आबांना जाऊन सांगेन. नंतर सोहम दोघांच्याही लिस्ट चेक करतो. अद्वैत म्हणतो की सांग तिला माझीच जास्त परफेक्ट आहे. सोहम म्हणतो की अरे तुम्ही दोघं जण किती सॉलिड आहात. तुम्ही दोघांनीही सेम लिस्ट बनवली आहे. मेड फॉर इच अदर आहात तुम्ही. कला आणि अद्वैत म्हणतात की शक्यच नाही. दुसरीकडे काजल संगीताला म्हणत असते की आई एवढ्या साड्या कशाला हव्या आहेत तुला. तर संगीता म्हणते की अगं तुझ्या नैना दीदीचं आता लग्न आहे. तिची बॅग भरायला हवी ना आता. सासरी जाईन ती आता. काजल म्हणते अच्छा नैना दीदीची तयारी सुरू आहे वाटतं. बरं ठीक आहे पण तुझी दुल्हनी आहे कुठे. गीता म्हणते की आतमध्ये असेल. तिला बोलावून आण तिलाच बघू दे तिच्या साड्या. काजल तिला आवाज देऊन बोलावते. नैना येते आणि काजलला म्हणते काय आहे कशाला किंचाळतेस. काजल म्हणते की मी नाही आईने बोलवलं आहे तुला. नैना म्हणते की बरं ठीक आहे पण कशाला बोलवलं आहे. नैना साड्यांकडे बघते आणि म्हणते की आणि हे सगळं काय आहे. माझ्या लग्नाची तयारी करायची आहे आणि ह्या गडबडीमध्ये तू हे काय काढलंय कपाट आवरायला. गीता म्हणते की कपाट आवरायला नाही घेतलंय ह्या साड्या तुझ्यासाठीच काढल्या. एक साडी उचलते आणि संगीता तिला म्हणते ही साडी आवडली आहे का तुला. मी तुझ्यासाठीच घेतली होती. तुझे बाबा आणि मी बेलगावला गेले होते ना तेव्हा शहापुरामधून घेतली होती तुला. नैना लगेच म्हणते की नाही आवडली मला आणि खाली टाकून देते. नैना म्हणते की हीच नाही तर मला कुठलीच साडी यातली नको आहे. किती ओल्ड फॅशन आहे ह्या साड्या. मी अशा साड्या नेसल्या ना तर मी त्या कलासारखी काकूबाई दिसेल. मला सगळ्याचं सगळं ट्रेंडी हवं. मी तिकडे जाऊन साड्या नेसणारच नाहीये. मी डिझायनर मस्त ड्रेस घालणार आहे. गीता म्हणते काय बोलतेस तू तुला कळतंय का. हे बघ आपण काय मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये राहत नाही. आपण कोल्हापूरमध्ये राहतोय आणि तू चांदेकरांच्या घरी जाणार आहे. त्यांच्या घरी सगळ्या बायका साडीमध्येच असतात. तू तिथे ड्रेस घालणार म्हणतेस. काय बोलतेस कळतंय का तुला. हे बघ गप गुमान राहा. यातल्या साड्या घे आणि त्याच नेसायच्या तिथं. असं तोंड वाकडं करून राहू नकोस. तिथं देखील तोंड वाकडं करून राहशील ना तर आमचाच उद्धार करशील बाई. ना म्हणते की एक संधी सोडू नका तुम्ही मला बोलायची. आणि काजलला म्हणते की हे बघ तू पुन्हा मला हाक मारायची नाही. काजल नैनाला म्हणते की जा पळ आणि नैना तिथून निघून जा. दुसरीकडे सोहम अद्वैत कला आणि रजनी हॉलमध्ये असतात. रजनी लिस्ट चेक करत असते. सोहम म्हणतो की आई हे दोघांची लिस्ट सेम टू सेम आहे. रजनी म्हणते की हो रे सोहम खरंच आहे. रजनी म्हणते तुम्ही दोघांनी खूप डिस्कशन करून मग यादी केली आहे काय. सोहम म्हणतो की खूप डिस्कशन केलं आहे तुला माहितीच नाही त्यांनी. मी म्हणते की बरं आहे बरं पण दोघांनी मिळून यादी केली आहे हे खरंच छान आहे. तेच म्हणतो की मी काही डिस्कशन वगैरे केलेलं नाही पण मला एक फोन आला होता तेवढ्या वेळी तिने माझी कॉपी केली असेल. कला आणि अद्वैत भांडायला लागतात. रजनी म्हणते की अरे बाबा थांबा का भांडताय तुम्ही. सांगते तुम्हाला आधी काय करायचं ते चालेल का तुम्हाला. ती म्हणते की आता तुम्ही बाहेर जा नैनाची साडी आणि देण्या घेण्याच्या साडीची खरेदी करा. अद्वैत म्हणतो की मी नाही जाणार. त्यावर रजनी म्हणते की अरे कलाला एकटीला जमणार नाही खरेदी खूप करायची आहे म्हणून तुला म्हणते. म्हणतो की बरं ठीक आहे जातो मी. कलाला म्हणतो की चला आता साड्या खरेदी करायला. त्यानंतर कला आणि अद्वैत साडींची खरेदी करायला जातात. ते दोघ जण खरेदी करून घरी येतात. पुढील भागात आपण बघणार आहोत की त्यांना उशीर होतो यायला आणि सगळेजण जेवण करून झोपलेले असतात आणि सरोजने आधीच सांगितलं असतं आनंदला की हे सगळं जेवण बाहेर गरिबांमध्ये वाटून दे जास्तीचं झालं आहे. कला आणि अद्वैत उपाशीच असतात. कला देवासमोरचं ताट आणते आणि अद्वैतला जेवायला देते. अंजू म्हणते की पण कला मॅडम तुम्ही पण जेवलेले नाही आहात. अद्वैत कलाला म्हणतो की तू पण जेवली नाहीस का. आणि अद्वैत त्याच्या ताटातलं काही जेवण काढून कलाला खायला देतो आणि कलाला म्हणतो की जेवण करून घे. समोर आलेल्या अन्नाला कधी नाही म्हणायचं नसतं. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.